चला everyone mark your presenting. Yes, done. प्रेझेंटी मार्क करून झाली आहे. फर्स्ट स्टँडर्ड वी आर गोइंग टू स्टार्ट विथ यू. यश, जिज्ञासा, रिद्धी, देवांग. फक्त 4 स्टुडंटने प्रेझेंटी मार्क केलेली आहे. आराध्या, पियुष, हर्षाली, आरुष. प्रेझेंटी मार्क करा लवकर. मार्क युअर प्रेझेंटी. इथे चॅटबॉक्समध्ये नाव लिहायचं आहे फक्त तुमचं आणि स्टँडर्ड. चला पटकन. नावाचं स्पेलिंग येतं ना तुमच्या. येस, आरुष. येस, गुड आरुष. स्टँडर्ड पण लिहायचा. आता फॉर टुडे इट इज ओके, पण नेहमी प्रेझेंटी लिहिताना तुमचं नाव आणि स्टँडर्ड लिहायचा. हर्षाली, पियुष आणि आराध्या प्रेझेंटी मार्क करा लवकर. आराध्या मार्क युअर प्रेझेंटी. पियुष. ओके, वी विल स्टार्ट विथ द फर्स्ट स्टँडर्ड. ओके, आपण फर्स्ट स्टँडर्डपासून सुरुवात करणार आहोत. पे अटेन्शन. आपण तुमचा 22वा धडा चालू करतोय. आरसा रडला, आरसा हसला. ओके, बघा इथे चित्रात काय दिसतंय तुम्हाला सांगा. रिद्धी, टेल मी व्हॉट यू कॅन सी इन दिस पिक्चर. काय दिसतंय या चित्रामध्ये रिद्धी. व्हेरी गुड आराध्या. ओके, बघा त्या मुलीचे कपडे कसे आहेत. काय झालं तिच्या कपड्यांना. घाण झालेले आहेत आणि तिने केस वगैरे नीट विंचरलेले आहेत का. नाही. आणि दुसऱ्या चित्रामध्ये आरसा तिला बघून हसतोय की नाही. येस, कारण ती किती छान दिसते. तिने केस विंचरून बांधलेले आहेत. त्यानंतर चांगले स्वच्छ धुतलेले कपडे घातलेले आहेत. मग अशाच एका मुलीची एक गोष्ट आहे, त्या मुलीची आणि आरशाची, ती आपण आज पाहणार आहोत. बघा, सोनू सकाळी आरशासमोर उभी राहिली. आरसा रडू लागला. म्हणाला, तुझे केस विस्कटले आहेत, तुझे कपडे चुरगळले आहेत, तुझा चेहराही रडवेला आहे. तुला पाहून मला रडू आले. बघा, सोनू नावाची ही मुलगी आहे. ती सकाळी उठल्या उठल्या आरशासमोर उभी राहिली आणि तिला पाहून आरसा चक्क रडायला लागला. बघा, आरसा रडताना दिसतोय. आणि तो म्हणाला की तुझे केस कसे विस्कटलेले आहेत, नीट विंचरले नाहीस, तुझे कपडे चुरगळले आहेत, तुझा चेहरा देखील रडवेला आहे, हसरा नाही, म्हणून तुला पाहून मला सुद्धा रडू आले. बघ, मी रडत आहे कारण तू खूप घाण दिसत आहेस आणि तुझं ते घाणेरडं प्रतिबिंब माझ्यात पडलं आहे, त्यामुळे मला रडायला येत आहे. मग नंतर सोनूने काय केलं बघा. सोनूने आंघोळ केली, स्वच्छ धुतलेले कपडे घातले, केस गुड नीटनेटके आफ्टरनून टीचर. विंचरले. गुड आफ्टरनून. आणि नंतर ती आरशासमोर उभी राहिली आणि नंतर काय जादू झाली. आरसा हसू लागला. मग आरसा काय म्हणतोय बघा. अरे वा सोनू, किती छान दिसतेस, छान केस विंचरलेस, छान कपडेही घातलेस, आता तू हसरी दिसतेस, तुला पाहून मला हसू आले. मग आता आरसा काय म्हणत आहे. अरे वा सोनू. आता सोनू आंघोळ करून, स्वच्छ धुतलेले कपडे घालून आणि छान छान केस विंचरून आरशासमोर आली ना. मग आरसा म्हणतोय, वा सोनू, आता तू किती छान दिसतेस, तुझे केस छान विंचरलेले आहेत, कपडे सुद्धा छान घातले आहेस आणि तू हसरी दिसतेस, तुझा चेहरा हसरा आहे आणि म्हणून तुला पाहून मला सुद्धा हसू आले, असा आरसा म्हणत आहे. ओके, म्हणजे काय, आपण नवीन कपडे घातले पाहिजेत असं नाही, पण आपण नेहमी स्वच्छ धुतलेले कपडे घालायचे, रोज आंघोळ करायची. पहिल्यांदा सकाळी उठल्यावर स्वच्छ दात घासून आंघोळ करायची आणि स्वच्छ धुतलेले कपडे घालायचे
आणि केस नीटनेटके विंचरायचे. मग आपल्याला पाहून सगळ्यांना प्रसन्न वाटतं आणि आपण सुद्धा घाणेरडे राहिलो की आपल्याला आवडतं का? नाही. आपण रोज अंघोळ केली, नीटनेटके राहिलो तर आपण सुद्धा खुश राहतो, प्रसन्न राहतो. मग तसंच सोनूच्या बाबतीत झालं आहे. ओके, धडा समजला सगळ्यांना? फर्स्ट स्टँडर्ड. यस टीचर. ओके, आता मी रीडिंग घेणार आहे. खूप दिवस रीडिंग नाही ना घेतलं आपण, खूप दिवस आपण रीडिंग नाही घेतलं. सो रीडिंग घ्यायचं आहे आज आपण, कारण आपल्याला याच्यावर काही प्रश्न उत्तरे नाहीत, फक्त शब्दार्थ आहेत, ते तुम्ही नंतर लिहा. पण त्या अगोदर तुम्ही सगळ्यांनी मला रीडिंग करून दाखवायचं आहे. खूप दिवस आपण वाचन घेतलं नाही ना. चला रिद्धी, वी विल स्टार्ट विथ यू. सोनू सकाळी हसत उभी राहिली आणि मग नाही आणि आणि हसता नाही बेटा, आरसा. हां, हसता रडू लागला. म्हणाला तुझे केस विस्कटले आहे, तुझे कपडे झुरगले आहे, तुझा चेहरा ही रडला आहे. रडवेला. तुला पाहून मला लड्डू आले. अरे वा, सोनू किती छान दिसतेस. छान केस विंचरलेस. वाव, छान. कपडे कपडेही. घातले. आता तू हसरी दिसते. तुला बघून मला हसायला तुला पाहून येते. तुला पाहून तुला पाहून मला हसायला नाही, हसू आले. ओके, लर्न केलेलं बोलायचं नाही, रीड करा. ओके, सगळ्यांनी रीड करा. तुमच्या जे समोर दिसतंय ते वाचा. यश, यश. आरसा लढला, आरसा हसला. सोनू सोनू सकाळी आरशा समोर उभी राहिली. उभी राहिली. आरसा रडू लागला. म्हणाला तुझे केस विस्कटलेले आहेत. विस्कटले आहेत. विस्कटलेले आहेत. तुझे कपडे चुरगटलेले आहेत. चुरगळले आहेत. तुझा चेहरा रडवेला आहे. तुझा चेहराही रडवेला आहे. तुला पाहून मला रडू आले. अरे वा, सोनू किती छान दिसतेस. छान केस विचारले. छान कपडेही घातले. आता तू सरी दिसतेस.
तुला पाहून मला हसू आले. व्हेरी गुड. नेक्स्ट इज आरुष. आरुष. येस टीचर. हां वाच. सोनू ओके. हां वाच. सोनू सकाळी आरशात समोर उभी राहिली. आरसा रडू लागला. म्हणाला. म्हणाला तुझे केस विस्कटले आहेत. तुझे कपडे चुरगळले आहेत. तुझा चेहराही तुझा चेहराही रडवेला आहे. तुला पाहून मला रडू आले. अरे वा सोनू किती छान दिसतेस. छान केस विस्कटलेस. विंचरलेस. छान केस विंचरलेस. छान कपडे घातलेस. कपडेही घातलेस. कपडेही घातलेस. आता तू हां हसरी वाच. गुड. दिसतेस. तुला पाहून मला हसू आले. व्हेरी गुड आरुष. नेक्स्ट इज आराध्या. आराध्या. यस टीचर. हां वाच. सोनू सकाळी आरशासमोर उभी राहिली. आरसा रडू लागला. म्हणाला तुझे केस विस्कटलेले आहेत. विस्कटले तुझे आहेत. कपडे चुरागले आहेत. तुझा चेहराही विस्कटलेले आहेत. तुझा बोल बोल बोल. चेहरा रडवले आहे. रडवेला तुला पाहून रडवेला मला रडू आला. रडवेला आहे. तुला पाहून मला रडू आला. रडू आले. रडू आले. अरे वा सोनू किती छान दिसत आहे. छान केस विंचरले. छान कपडे घातलेले. आता तो छान. हसू हळूहळू वाच दिसतेस. आराध्या, तुला हळू वाच. पाहून मला हसू आले. ओके. हर्षाली. हर्षालीचा माईक ऑन करा. टीचर हर्षाली लेक्चरला नसते. यस टीचर. हां बोल बेटा. वाच. सोनू सकाळी आरशा समोर उभी समोर आरसा रडू लागला. म्हणाला. मला रडायला म्हणाला नाही म्हणाला. तुझे केस विस्कटलेले होते विस्कटले आहेत. विस्कटले आहेत. आहेत. तुझे कपडे चुरगळले आहे. मम्मीची हेल्प नाही घ्यायची. हर्षाली तू वाच. बघ काय आहे तला पहिला उकार तू. त्यानंतर झला कानात झा. काय झालं तुझा. असं वाच. तुला कधी वाचता येणार मग. वाच बेटा. वाच. तुला अडकला शब्द तर मी सांगणार. हां वाच. वाच. तुझा हां हळूहळू वाच. तुला जमेल तसं वाच. वाच. चेहराही तुझा चेहरा
ही. ही. हम्म. हा शब्द काय वाच. र. र. हा त्यानंतर र. र स. नंतर कोणता अक्षर आहे. ड. ड. र. ड. ड. आणि ड नंतर ला. व. व ला एक मात्रा. व. वे. ल. ल वे. ला एक काना. ला. ला. र. ड. वे. ला वाच. ल. ड. वे. ला. हा आता पुढचा वाच. तुला. अ ला काना. आ. आ. हा त्यानंतर ह आणि ह ला एक मात्रा. हे. आहे वाच. तुला पाऊन मला हां रडू आले. रडू आले. हं. सोनू वाच किती छान दिसते. अरे वा सोनू किती छान दिसतेस. तुझे केस तुझं नाही केस छान केस विंचरलेस. तुझे केस छान तुझे नाही विंचरले. बेटा. केस छान विंचरले. छान छान केस विंचरलेस. म्हणून सांगते मी पाठ केलेलं बोलू नका वाचा. रीडिंग कधी येणार मग तुम्हाला. वाच पुढचं. छ. छ ला काना छा. त्यानंतर न. छान. छान. तू छान. तू नाही त कुठे आहे तिथे बघ. त नाही. छान कपडेही घातलेस. छान कपडेही घातले. हं. छान केस झालं ते आता वाच पुढचं. आता तू आता तू हसरी दिसतेस. हसरी दिसतेस. तुला पाहून तुला पाहून मला हसायला हसू आले. आले. ओके माईक बंद कर. सी पॅरेंट्सने अशी हेल्प करायची नाही मुलांना. त्यांना वाचायला यायला हवं. ओके लाईक वल्लभ. वल्लभला नेहमी त्याची मम्मी जेव्हा सोबत बसते तेव्हा वाचताना मराठी वाचताना त्याला हेल्प केली जाते. कशा प्रकारे जर त्याला वाचायचं असेल दिसतेस तर तो वाचणार द ला पहिली वेलांटी दी. स त ला एक मात्रा ते स दिसते स. ओके अशा प्रकारे जर तुम्ही मुलांना मदत केली तर ती मदत गृह्य धरली जाईल. कारण ती मदत मुलांना पुढे घेऊन जाईल. पण तुम्ही जर पूर्ण शब्दच सांगत असाल तर मुलं वाचायला कशी शिकणार. त्यांना त्यांची प्रॅक्टिस करू द्या. ओके चला फर्स्ट स्टँडर्ड तुम्हाला हा लेसन समजलाय. येस आराध्या, हर्षाली, यस आरुष, टीचर. यश, रिद्धी. ओके ओके यस टीचर. आता तुम्ही हे शब्दार्थ लिहायचे आहेत. चला स्टार्ट रायटिंग. आहे सगळ्यांकडे वर्कबुक मराठीचं. येस टीचर. टीचर माझ्याकडे आहे. माझ्याकडे ज्यांच्याकडे नाहीये. ओके टेक अ स्क्रीनशॉट रिद्धी. टेक अ स्क्रीनशॉट. ज्यांच्याकडे नाही आहे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या. फर्स्ट स्टँडर्ड इंग्लिश मीडियम. दिस इज फॉर फर्स्ट स्टँडर्ड इंग्लिश मीडियम. रिद्धी डन. येस टीचर मी पण. ओके काय झालं कोणी विचारलं. टूस नाही मी फर्स्ट स्टँडर्डसाठी लिहिते सांगते आहे ना. ओके आणि आता सगळ्यांसाठी एक कॉमन नोटीस. फर्स्ट आणि सेकंड स्टँडर्ड
ओके, जस्ट अ सेकंड ना, मला फक्त एकदा टाईम चेक करू द्या. तुम्ही ऑफलाईन क्लासला जाता ना? येस, ऑफलाईन क्लासला जातात ना सगळे तुम्ही? म्हणजे यस. तिथले शिरडोनमध्ये राहणारे यस त्यांनी टीचर. सकाळी उद्या सकाळी 7:30 वाजता जायचं ऑफलाईन क्लासला. किती वाजता? टीचर माझी उद्या शाळा आहे 9ची. मग मी शिरडोनला नाही राईट. जे ऑफलाईन क्लासला जातात त्यांच्यासाठी आहे फक्त नोटीस. ओके, जिज्ञासा, देन यू डोंट गो. ओके, जर 9ची शाळा आहे का? येस मॅम. हां, देन आमची देन इट्स ओके. माझी आजची शाळा असते. तिथे मी फक्त मी फक्त ऑफलाईन क्लासला जाणाऱ्यांसाठी ही नोटीस सांगत आहे. आणि ज्यांची शाळा नसेल, ज्यांना जमणार आहे त्यांनीच जायचं आहे. ओके, अंडरस्टूड? आता समजलं सगळ्यांना? यस टीचर. ओके. नाव सेकंड स्टँडर्ड. नाव सेकंड स्टँडर्ड, यू पे अटेन्शन. फर्स्ट स्टँडर्डने ते मिनिंग्स लिहायचे आहेत आणि लर्न करायचे आहेत. ओके, ममता इज देअर? नो. सेकंड स्टँडर्ड, आयशा, लक्ष, जिज्ञासा, वल्लभ अँड देवांग. अँड मराठी मीडियम फक्त पियुष आहे. ओके फाईन. चला, परत एकदा मी सांगते, जी नोटीस होती ती फक्त जे लोक ऑफलाईन क्लासला जातात त्यांच्यासाठीच होती. आणि ही नोटीस अशासाठी आहे की तुमचा उद्याचा क्लास सकाळी 7:30चा असणार आहे. त्यामुळे ज्यांचं स्कूल नसेल किंवा ज्यांचं स्कूल लेट असेल त्यांनी क्लासला जायचं आहे. ओके, आता आपण कविता शिकणार आहोत. खार ही कविता तुम्हाला शाळेत झालेली असेल, स्कूलमध्ये शिकवलेली असेल, म्हणून कोणीही पाठ केल्यासारखी पटापट बोलून दाखवणार नाही. जर पाठ असेल तर फाईन, पण जर पाठ नसेल तर वाचून दाखवायची आहे कविता. ओके, येस. सेकंड स्टँडर्ड, सुरुवात करायची कवितेसाठी. येस, देवांग, आयशा, जिज्ञासा. शॅल वी स्टार्ट? लक्ष, वल्लभ, चला. येस. ओके, बघा. सुंदर मजेदार शेपुटीचे झुपकेदार. मी पहिल्यांदा पूर्ण वाचून दाखवते आणि नंतर एक्सप्लेन करते. ओके, बसते कशी डौलदार, उभी राहते ऐटदार, लुकलुक डोळे बघती, खुटखुट कान ऐकती, भरभर पळे रस्त्यावर, झरझर चढे झाडावर, धडपड करी फार, झटपट होई पसार, छान छान अशी खार, साऱ्यांना आवडे फार फार. तुम्ही खार टीचर. पाहिले आहे का कधी? येस येस. आयशा. येस, एनी प्रॉब्लेम? ओके, मग खार कशी असते? एकदम फास्ट फास्ट पळते. आपण बघेपर्यंत ती उभी राहते का? नाही, ती एकदम नो. पटकन पळून जाते. आपण तिथे आहोत हे जर तिला कळालं तर ती जोरात पळून जाते. मग अशाच खारीचं वर्णन इथे केलेलं आहे, डिस्क्राईब केलं आहे. आपण ते बघणार आहोत. ओके, बघा. सुंदर टीचर मी मजेदार. edit करू? काय झालं? हू सेड? येस, एनीवन सेड समथिंग ना आयशा? मी हे रीड करू? नंतर. ओके, मी एक्सप्लेन करते, नंतर सगळ्यांनी रीड करा. ओके, चला. ओके टीचर. सुंदर मजेदार शेपुटीचे झुपकेदार. खार कशी असते? एकदम सुंदर असते आणि तिला बघून आपल्याला मज्जा वाटते, म्हणून तिला मजेदार म्हटलं आहे. आणि तिचं शेपूट कसं असतं? एकदम झुपक्याप्रमाणे, एकदम झुपकेदार. खूप मोठी शेपूट असते. मोठी म्हणजे अशी फुललेली, झुपकेदार. ओके, बसते कशी डौलदार, उभी राहते ऐटदार. आणि ही खार मस्त डौलात झाडावर बसते आणि ऐटीत उभी राहते. लुकलुक डोळे बघती, खुटखुट कान ऐकती,
तिचे डोळे लुकलुक लुकलुक करून सगळीकडे पाहत असतात आणि तिचे कान सगळ्या गोष्टींचा आवाज घेत असतात. भरभर पळे रस्त्यावर, झरझर चढे झाडावर आणि ती रस्त्यावरून एकदम पटकन पळून जाते आणि झाडावर पण एकदम चढण्यात ती पटाईत असते. झरझर अशी ती झाडावर चढू शकते. धडपड करी फार, झटपट होई पसार. तुम्ही कसे लहान मुले नुसती धडपड करत असतात, तशीच ती खार खूप धडपड करते आणि झटकन पसार होते. आपल्याला दिसता क्षणी ती लगेच तिथून पळून जाते. छान छान अशी खार साऱ्यांना आवडे फार आणि ही खार खूप छान असते, त्यामुळे ती सगळ्यांना आवडते. ओके, समजली कविता? येस टीचर. आता पहिल्यांदा येस प्रश्नांची टीचर. उत्तरे द्या आणि नंतर कविता बोलून दाखवा. ओके, चला. खारीचे शेपूट कसे आहे सांगा सगळ्यांनी. झुपकेदार. 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 गुड. खारीचे शेपूट झुपकेदार आहे. गुड. खार कशी बसते? डौलदार. 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 येस. ऐटदार कोण उभे राहते? खार. 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 गुड. गुड. खारीचे डोळे कसे पाहतात? लुकलुक. लुकलुक. येस. लुकलुक. कान कसे ऐकतात? कुटकुट. व्हेरी गुड. कुटकुट. खार खार रस्त्यावर कशी पळते? बबर. व्हेरी गुड. बरोबर. खार झाडावर कशी चढते? झटपट. झरझर. झटपट. नाही, झरझर. झटपट नाही, झरझर. बघा, झरझर चढे झाडावर. ओके. ओके, चला. सगळ्यांना खार पाहायला आवडेल? येस. पाहिले तुम्ही खार? ओके, चला. आता येस. एकेकाने कविता बोलून दाखवा. ओके, मी नाव घेते त्याने सुरुवात करा. लक्ष. लक्ष बोल कविता. लक्ष इज देअर? लक्षचा माईक चालू करा. शेप. येस टीचर. हां, बोल बेटा कविता. सुंदर मजेदार शेपुटीचे झुपकेदार बसते कशी जोरदार उभी राहते एकदा लुकलुक डोळे बघती. बघती खुटखुट कान ऐकती भरभर पळे रस्त्यावर झल झलझल चढे झाडावर धडपड करी फार फार झटपट होई पसार छान छान अशी काय साऱ्यांना आवडे फार फार. व्हेरी गुड. नाव वल्लभ. वल्लभ. येस वल्लभ. वल्लभ इज देअर? येस ओके. टीचर. हां हां, बोल कविता वल्लभ. ओके आराध्या. वल्लभ कविता बोल. सुंदर मजेदार शेपुटीचे झुपकेदार बसते उलदार दार उभी राहते. फक्त कुटकान करते भरभर भरे रस्त्यावर झरझर झरझरे दारावर धडपड करी धडपड करे फार झटपट होईल पसार. छान छान अशी खात साऱ्यांना आवडते ही खा आवडते फार फार जोरात. साऱ्यांना आवडे फार फार. ओके, गुड. देवांग. देवांग तू बोल. सुंदर मजेदार शेपुटीचे झुपकेदार
बसते बसते कशी डोलदार, उभी राहते एकदा, लुकलुक डोले बघती, खुटखुट कान ऐकती, भरभर बले रस्त्यावर, चढचढे झाडावर, झटपट धडपड 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 फार धडपड करी फार. झटपट होई पसार, छान छान अशी साऱ्यांना आवडते फार फार. येस, गुड. नेक्स्ट आयशा. येस टीचर. सुंदर मजेदार, शेपुटीची झुपकेदार, बसते कशी डौलदार, उभी राहते आटदार, लुकलुक डोले बघती, खुटखुट कान ऐकती, बरोबर रस्त्यावर, जळजळे झाडावर, झटपट करी फार, धडपड करी फार. धडपड करी फार, झटपटही पसार, छान छान अशी खार, साऱ्यांना आवडे फार फार. व्हेरी गुड. जिज्ञासा. Teacher, yes, it's complete. Yes, teacher. ओके. Teacher. कम्प्लीट झालंय तुमचं. लर्न झालेत का मिनिंग्स? फर्स्ट Teacher. स्टँडर्ड. येस लक्ष. नोटबुक वर ते पोएम लिहायचे. क्वेश्चन नाही आन्सर. नाही, क्वेश्चन आन्सर लिहायचे आहेत. क्वेश्चन आन्सर लिहा. ज्यांची पोएम बोलून झालेली आहेत त्यांनी प्रश्नांची उत्तरे लिहा नोटबुकमध्ये. Yes, ओके. teacher. फर्स्ट स्टँडर्ड तुम्हाला ते शब्दार्थ पाठ सुद्धा करायचे आहेत, तेव्हाच कम्प्लिटेड सांगा. खार. सुंदर मजेदार, शेपुटीची झुपकेदार, बसते कशी डोलदार, उभी राहते रोजदार, ऐटदार. लुकलुक डोले बघती, कुटकुट कान ऐकती, भरभर पले रस्त्यावर, झळझळते झाडावर, धडपड करी फार. पटकली फार, झटपट होई पसार. पसार, छान छान अशी खार, साऱ्यांना साऱ्यांना आवडे फार फार. तिची माकडे ती बुक नाही. मराठी सेम आहे ना मॅम जिज्ञासा? मॅम सेम आहे, पण क्वेश्चन आन्सर्स नाही माझ्या बुकमध्ये. ओके, तुझ्याकडे बुक आहे, टेक्स्ट बुक, आणि हे वर्कबुक आहे. घे क्वेश्चनचं स्क्रीनशॉट घे. डन. जिज्ञासा डन. नो मॅम. ओके. नाव सेकंड स्टँडर्ड मराठी मीडियम ओनली. पीयूष इज देअर ना? पीयूष. जिज्ञासा डन. ओके. मराठी मीडियममधून कोण आहे? पीयूष इज देअर. पीयूष माईक चालू करायचा मी जेव्हा विचारते. पीयूष आहे का क्लासमध्ये? व्हेन आय एम आस्किंग माईक चालू करायचा आहे पीयूष. ओके. आपण मागच्या लेक्चरला जी कविता घेतलेली, पीयूष आठवते तुला कविता? आवाज येतोय का माझ्या सगळ्यांना?
ओके. पियुष, चुलीवरची खीर ही कविता आपण शिकलो होतो. येस येस पियुष. यस टीचर. हां, माईक चालू कर आणि एकदा ती कविता मला परत बोलून दाखव. बोल लवकर. टीचर माय काय झालं? माहित नाही येत. पियुष, यश माईक चालू ठेव, बंद करू नको माईक. काय झालं? नाही. मागच्या लेक्चरला तर तू बोलून दाखवलेली. वाचून दाखव. वाच. वाच. चला कानाचा लवकर जा. चू. चू. त्यानंतर काय बघ. ल ला दुसरी वेलांटी. मला वेलंटी. नंतर व र हम्म, च ला वेलांटी ची. हां. ला वेलांटी की. र हम्म, अ हां. परत शब्द वाचायचा. चुलीवरची खीर. चुलीवरची खीर. हां, वाच पुढचं आता. ए एकदा. एकदा हम्म, क ला काना का नाही क नाही. आपण पहिली ओळ वाचतोय. ही ओळ वाचतोय. हां, याच्यामधला आता इथून वाच. वाच हे 2 शब्द. प ला उकार पू. हम्म, र ला वेलांटी री. हम्म. ल ला काना ला. ला, पुरीला. पुरीला. हम्म, आता ह हम्म. ला ह काना नाहीये बघ. हां, ह स. हम्म, ल ला वेलंटी ली. हसली. हां, आता वाच. हां, हा शब्द वाच. क ध ध ढ. ई हम्म, त ल ला वेलांटी ली. कढईतली. कढईतली. पू प हम्म, ला उकार पू. र ला वेलांटी री. काय झाला तो शब्द? पुरी. कढईतली पुरी. व्हेरी गुड. हां, वाच. म ग ग मग गु र प द नाही ट. हं. लवकर टू न ला न हां, वाच परत शब्द.
लवकर ग लवकर गुरफटून. ग लवकर गु र फ प त लवकर टू न गुरफटून. दुपटून प श ब ब बश ब श ल वेलण टिल्ली. वाच पूर्ण शब्द एकदा परत. प ब बस नीट. ब श ल ली वेलण बसली. टिल्ली. आता मी काही शब्द देते, ते लिहायचे आहेत आणि वाचायचे आहेत. ओके. यश. हां, हे बघ. तुझ्या पान क्रमांक 43 वर, पान क्रमांक 43 वर हे जे शब्द आहेत ना, पातेले, खीर, कढई, पुरी, झारा, पुरी, ताट, जेवण, वाटी, वरण, आमटी, हे सगळे शब्द लिहायचे आणि नंतर लिहून झाल्यावर मला वाचून दाखवायचे. ओके. ओके टीचर. हां. चला, माईक बंद करायचा आहे पियुष. फर्स्ट स्टँडर्ड झालेत का तुमचे? शुड आय आस्क यू द मिनिंग्स? लिहून झाले मिनिंग? चला, विचारू मी? लर्न झाले सगळ्यांचे? येस. ओनली रिद्धी हॅज सेड येस. व्हॉट अबाउट अदर्स? दुसऱ्यांचं झालं की नाही लर्न? ओके. रिद्धी, मी इंग्लिश शब्द सांगणार, तुम्हाला मराठी शब्द सांगायचा. ओके. फेस, चेहरा. क्लोथ्स, कपडे. क्राईड, रडणे. मिरर, हासा. फील, काय? फील, फील्स बॅड. इज बॅड. वाईट. वाट ते. व्हेरी गुड. गुड. यू कॅन पुट ऑफ युअर माईक बेटा. नेक्स्ट फर्स्ट स्टँडर्ड अजून कोणाचे मिनिंग लर्न झालेत? आरुष, यश, आराध्या. यश. ओके टीचर, यश. तुम्ही इंग्लिश सांगाल आणि आम्ही मराठी शब्द सांगायचे. हां. ओके. रकम यश. माझं झालेतलं. ओके वेट. यश, हेअर, केस. स्माइलिंग, हसला. स्माइल्ड, हसला. स्माइलिंग, हसली. देन मिरर, आरसा. वीपिंग, रडवेला.
Very good. You can put off your mic. बुक्स दाखवायच्या आहेत हां थोड्या वेळाने. आरुष, माइक ऑन कर. टीचर आराध्य कंप्लीट. ओके. आरुष, क्लोथ्स, कपडे, फेस, चेहरा, मिरर, आरसा, इन डिसऑर्डर, विस्कटले, व्हेरी गुड. आराध्या, आराध्याचा माइक ऑन करा. आराध्या, मिरर, मिरर, विस्कटले, मिररला काय म्हणायचं मराठीत? मिरर, मिरर, आरसा. फेस, आरसा, फेस, चेहरा. आनंद झाले. क्लोथ्स, क्लोथ्स, कपडे, क्लोथ्सला काय म्हणायचं मराठीत कपडे, आराध्या? ओके, चल. ओके, बुक शो कर. शो मी कपडे, युअर बुक. बुक दाखव. आराध्या, शो मी युअर बुक. ओके. आरुष, आरुष, शो मी युअर बुक. येस. रिद्धी, येस. गुड. यश, यश, शो मी युअर बुक. यश, आवाज येतोय माझा? बुक दाखव बेटा. ओके. ओके, गुड. चला. फर्स्ट स्टँडर्ड एव्हरीवन इज डन ना? सो फर्स्ट स्टँडर्ड यू कॅन लीव द क्लास. कोणत्याही प्रकारचा आवाज करायचा नाही. फर्स्ट स्टँडर्ड क्लास लीव करू शकतात. चला पटकन लीव व्हा. बाय बाय सगळ्यांसाठी एकदाच. बाय टीचर. काय सांगितलं मी? आवाज करायचा नाही. क्लास लेफ्ट करा. चला. सेकंड स्टँडर्ड डन. क्वेश्चन आन्सर्स झालेत. सेकंड स्टँडर्डचे क्वेश्चन आन्सर झालेत का? आयशा, जिज्ञासा, देवांक. नो टीचर. हॅव यू कम्प्लीटेड? लक्ष, नो. चला लिहा. नो. कंप्लीट करा. ओके, टेक युअर टाईम. कंप्लीट करा. आणि झाल्यावर मला सांगायचं आहे. आरुष, आरुष तू क्लास लीव करू शकतोस. आरुष आणि यश तुम्ही क्लास लीव बाय करू टीचर. शकता. बाय. टीचर आयशा कंप्लीट. ओके. शो मी युअर बुक आयशा. येस. मी क्वेश्चन आन्सर्स लिहायला सांगितलेले. आयशा, I have asked you to write the question answers.
नॉट द मिनिक्स. मिनिक्स फर्स्ट स्टँडर्डसाठी होते. ओके, लेट इट बी. आता होमवर्कला लिहायचं आहे तू. ओके, सेकंड स्टँडर्ड मी ओके तुम्हाला टीचर. क्वेश्चन आन्सर्स लिहायला सांगितले होते. सेकंड स्टँडर्ड, डू यू गेटिंग इट? सगळेजण क्वेश्चन आन्सर्स लिहित आहेत ना? यस. जिज्ञासा, देवांग, यस टीचर. ओके, करा कंप्लीट. यू हॅव 5 मिनिट्स. 5 मिनिटात कंप्लीट करा. जिज्ञासा completed. ओके जिज्ञासा, शो मी युअर बुक देन बेटा. सॉरी टीचर. इट्स ओके. इट्स ओके आयशा. पण जर कळालं नाही तर विचारायचं अगोदर, हां काय लिहायचं आहे ते. ओके टीचर. ओके, येस जिज्ञासा, गुड. यू कॅन पुट ऑफ द कॅमेरा. लीव करायचं नाही. ज्यांनी बुक दाखवले त्यांनी लीव करायचं नाही. टीचर completed. ओके, देवांग दाखव बुक. येस, गुड. त्यांचं झालंय, ती लिव्ह करतात ना? नाही नाही. ओके, आय थिंक लक्षचं राहिलंय फक्त. लक्ष झालंय का लिहून? तिथे 2 राहिले. फास्ट, मेक इट फास्ट बेटा. ओके, लक्ष आपला वेळ संपलेला आहे. मला बुक दाखव. इट्स ओके, जेवढे झाले आहेत तेवढे बुक दाखव मला. शो मी द बुक. येस लक्ष, हां दाखव. ओके, गुड. चला आता तुम्ही क्लास लीव करू शकता. उद्या सकाळचा ऑफलाईन क्लास 7:30 वाजता. ओके, नाव यू कॅन लीव द क्लास. Yes, बाय बाय teacher. एव्हरीवन. बाय बाय बाय. Bye, teacher.